तर मित्रांनो, हा विषय जे आहे थोडासा गंभीर सुद्धा आहे, म्हणून जे आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, बाबासाहेबाला जर तुम्हाला मानता येत नसेल ना, तर तुम्ही जे आहे अपमान सुद्धा करू नका. कारण की तुम्हाला माहीत नाही की अनेक सारे जे आहे इतिहास वाचतात, खरं वाचतात. कारण की शिक्षित लोकंसुद्धा जे आहे बाबासाहेबांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. अरे तुम्ही इतिहास वाचला, सर्व गोष्टी वाचल्या, तुम्हाला सर्व माहीत आहे, मग हे कसं काय तुम्हाला खोटं वाटते? त्यानंतर म्हणजे अशा अनेक साऱ्या गोष्टी ज्या आहे आपण इंस्टाग्रामवर पाहतो, यूट्यूबवर पाहतो, तिथं पण कुठं जय श्रीराम टाकतेत, कुठलं मुस्लिम टाकतेत, असं टाकतेत, तसं म्हणजे तुम्ही जे आहे जातीवादीपणा जे आहे कुठं नेऊन ठेवला, याची मानवते म्हणजे आपल्या मानवाला जाणसुद्धा राहिलेली नाही. म्हणजे तुम्ही जे आहे हे आपल्यासाठी महामानव इतके चांगले म्हणजे करतात आणि तुम्ही जे आहे त्यांना खाली अपमान दाखवता. म्हणजे त्यांनी इतके मोठे कामं करून सुद्धा तुम्ही जर त्यांच्या कामाचा फायदा म्हणजे आपण जाणून घेतला नसेल, तर तुम्ही म्हणजे मानव जन्माला येऊन सुद्धा तुमचं म्हणजे काही फायदा नाही. मी पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं काही जे आहे प्रश्न अनेक साऱ्या मनात आहे की यांनी काय केलं माझ्यासाठी, यांनी कोणत्या थोर पुरुषांनी माझ्यासाठी काय केलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे न मानणारे लोक म्हणजे मुस्लिम धर्म जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक टीका करते की म्हणजे अफजल खानानं छत्रपती शिवाजी महाराजांना असं तसं म्हणजे एकूणमेकात जे आहे अनेक साऱ्या द्वेष जे आहे फैललेला आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांना काय केलं, तर आपल्याला जे आहे स्वराज्य मिळून दिलं. म्हणजे जे मुघल हे मुस्लिम जे आहे म्हणजे समजा भारतातले हे मुस्लिम आहेत ते चांगले आहे आणि त्यानंतर बाहेरचे जे मुस्लिम आहेत ते खास मुघल होते, ते आपल्यासाठी धोकेल होते आणि ते जे आहे सर्व गुलामगिरी आपल्याला स्थापित करत होते. आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे इतिहास वाचल्यानंतर हे सर्व गोष्टी तुम्हाला कळेल. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना जे आहे सर्व चांगल्या लोकांना आपल्यासोबत घेऊनच चालले होते आणि कोणत्याही धर्मात जे आहे मतभेद केला नव्हता किंवा अपमान सुद्धा केला नव्हता. जर तुम्हाला खोटे वाटत असेल इतिहास वाचा, कुठं पण सापडून दाखवा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना अपमान केला, तर पुन्हा एकदा इतिहास वाचा की खरं खोटं काय आहे. असे तुम्ही एकमेकाचं ऐकून हे करत जाऊ नका की यांनी माझ्यासाठी काय केलं, त्यांनी माझ्यासाठी काय केलं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपलं रक्त सांडेसं म्हणजे आताचा तुम्ही जर मुख्यमंत्री किंवा इतर कोणतेही जरी खासदार, आमदार, पंतप्रधान हे जर पाहिले, तर यांनी जे आहे आपल्या जीवाचं रान करून आपल्याला कोणीच म्हणजे आपल्याला मदत करत नाही. उलटा आपलं रान स्वतःचं जीवाचं रान करायला सोडून पैसे खातेत, कोणत्याही शेतकऱ्यांना मदत करत नाहीत, हे करत नाहीत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज एक राज्य जे आहे स्वतः लढायचा म्हणजे कोणालाही न भीता त्यांनी जे आहे अफजल खानाला म्हणजे स्वतः जाऊन मारलं होतं ना. त्यांना कोणती भीती होती की मला ते मारतील म्हणून असं तसं. आणि आता जे आहे आता तर म्हणजे पंतप्रधानाला इतकी सिक्युरिटी आहे की त्यांना म्हणजे मरण्याची भीती म्हणजे इतकी की बापरे म्हणजे सांगायचं कामच नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर कोणत्याही मरणाचं भीती नव्हती आणि त्यांना माहीत होतं की आपल्याला जे आहे स्वराज्य कशा प्रकारे घडवायचा आणि कशा प्रकारे जे आहे सर्वांना सोबत घेऊन चालायचं. म्हणून त्यांनी कोणत्याही जातीभेद म्हणजे 18 पगड जाती घेऊन सुद्धा ते चालले होते. आणि मी यामध्ये मुस्लिम धर्म का म्हणला, कारण की सगळ्यात मुस्लिम धर्म हा म्हणजे खराब मी म्हणत नाही. अनेक सारे मुस्लिम जे आहे अनेक सारे चांगले आहे, कारण की माझे मित्र वगैरे इतर साऱ्या गोष्टी म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडचे जे मुस्लिम आहे ते चांगले आहे. परंतु तुम्ही जे अनेक सारे म्हणजे कमेंट वाचता यूट्यूबवर याच्यावर त्याच्यावर, अरे तुम्ही टीका का करता? तुम्हाला जर म्हणजे त्या थोर पुरुषाबद्दल आदर राखता येत नसेल तर तुम्ही अपमान सुद्धा करू नका. कारण की तुम्हाला जे आहे तुम्ही म्हणजे नुसतं अपमान करून तुम्हाला काय दाखवायचं आहे, तुम्हाला कोणती गोष्ट जी आहे साध्य करायची आहे. म्हणून स्पेशल म्हणजे आहे हा व्हिडिओ म्हणजे कोणत्या मुस्लिम धर्माला टार्गेट करायसाठी नाही, परंतु मी जे आहे कमेंट वाचले आणि त्यानंतर ओपिनियन माझं जे आहे सांगत आहे की सगळ्यात मुस्लिम धर्म हा कोणताही खराब नाही, सर्वच धर्म जे आहे चांगले आहे. परंतु त्यात काही जातीवादी जे किडे आहे त्यांच्याबद्दल मी ही खास गोष्ट आहे आणि त्यांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच की त्यांना लागेल की ही गोष्ट जी आहे खरंच खरोखर आहे. त्यामुळे जे आहे तुम्ही असा जातीवादपणा जे आहे करू नका आणि अपमान सुद्धा कोणत्याही थोर पुरुषाचा करू नका. त्यानंतर एखादा जर बौद्धाचा व्हिडिओ पाहिला किंवा कोणतीही गोष्ट, तर त्यावर जे आहे अशा अनेक साऱ्या कमेंट निले कबूतर असं तसं. अरे तुम्हाला म्हणजे दाखवायचं काय आहे, मी हे तुम्हाला खास प्रश्न विचारत आहे. आता तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांनी हिंदू धर्मासाठी काय केलं, कारण की बौद्ध समाजावर जास्त टीका करणारे जे आहे हिंदू समाज आहे. मी पण हिंदू आहे, परंतु तुम्हाला एक सांगत आहे की कोणता समाज कोणत्या समाजावर जास्त टीका करते. म्हणजे सर्व हिंदू खराब आहे असं मी म्हणत नाही, परंतु काही जे आहे असे जातीवादी किडे लपले आहेत त्यांच्याबद्दल मी खास जे आहे गोष्ट बोलत आहे. आता बाबासाहेबांवर कशी टीका करतात की यांनी हिंदू धर्म सोडला होता, आपल्यासाठी काही केलं नाही, त्यांनी त्यांच्या समाजासाठी केलं. अरे तुम्ही जे आहे खरं म्हणलं तर एकदा इतिहास वाचा, जेणेकरून तुम्हाला जे आहे सर्व गोष्ट समजेल. तर बाबासाहेब
बाबासाहेबांनी जे आहे जेव्हा म्हणजे त्यांना हिंदू कोड बिल जे आहे पास करायचं होतं, म्हणजे महिलांवर अत्याचार होते, ब्राह्मण समाज जे आहे महिलांवर अत्याचार करत होता, की म्हणजे पती मेल्यानंतर जे आहे मनुस्मृतीमध्ये असे लिहिले होतं की आपल्याला जे आहे पती मेल्यानंतर त्यांना त्यांची जी आहे पत्नीला सुद्धा त्यामध्ये जाळण्यात येत होता आणि त्यानंतर बालविवाहच करण्यात येत होता. म्हणजे कोणत्याही प्रकारचा असं लहानपणीच म्हणजे वय नव्हतं की 18. आता कसं वय आहे की 18 वर्ष झाल्यानंतर मुलीला जे आहे लग्न करता येते, परंतु त्यावेळेस कोणत्याही म्हणजे अशा गोष्टी नव्हत्या आणि मुलींना अधिकार नव्हता की जास्त मुलांपुढे कोणत्याही म्हणजे आपल्या बोलायचं. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना जे आहे अनेक प्रकारचा छळ होत होता, त्यांना म्हणजे कोणत्याही प्रकारची आपली मर्जी वापरता येत नव्हती. आणि आज जे आहे महिला आपल्या मनमर्जीनं जे आहे कसं लग्न करायचं, आपल्याला कसं राहायचं, आपल्याला कोणती नोकरी घ्यायची आणि अशा अनेक साऱ्या गोष्टी ज्या आहे महिलांना स्वतः करता येत आहे. आणि तुम्ही उदाहरण सुद्धा पाहू शकता की आज महिला पायलटपासून म्हणजे जमिनीपासून ते हवेपर्यंत जे आहे महिला सुद्धा गेलेले आहे. म्हणजे महिलांना सुद्धा खूप मोठे अधिकार मिळालेले आहे. म्हणजे त्या जेव्हा हिंदू कोड बिल पास करायचं होतं तेव्हा बाबासाहेबांना जे आहे स्त्रियांबद्दल जे आहे म्हणजे सर्व गोष्टी ह्या अधिकार द्यायचे होते. आणि त्या वेळेस जे आहे म्हणजे ब्राह्मण लोक यांना टाळत होते की हे अधिकार जे आहे देण्यात ना आले पाहिजेत. आणि कारण की त्यांना जे आहे पाहिजे होतं की महिलांना जे आहे पुढे जाऊ द्यायचं नव्हतं. परंतु त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला, कारण की हे हिंदू कोड बिल पास होईन नव्हतं. आणि तेव्हा कुठे म्हणजे त्यांनी खूप मोठे जे आहे अनेक साऱ्या अडचणीला मात करून जे आहे त्यांनी हिंदू कोड बिल पास केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना सुद्धा अधिकार दिला. त्यानंतर आपल्याला सुद्धा जे आहे 9 महिने जे आहे आराम करता आला पाहिजे, जोपर्यंत आपलं बाळ लहान आहे आणि त्यांना थोडंफार मोठं होण्यापर्यंत जे आहे आपल्याला एक आराम करता आला पाहिजेत. कारण की आपण जर आपल्या स्वतःच्या घरी राहिलो, म्हणजे समजा नवऱ्याच्या इकडे राहिलो, तर नवऱ्याच्या इकडे कामच काम असतात. म्हणून जे आहे स्वतःच्या आईवडिलाच्या इकडे किंवा अशा अनेक सारे जे आहे अधिकार त्या हिंदू कोड बिलमध्ये. जर तुम्हाला माहीत नसेल तर एकदा गुगलवर किंवा कुठे जाऊन सर्च करा की बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलमध्ये काय लिहिलं होतं आणि काय नाही. नेमका हिंदू समाजाला म्हणजे जे जातीवादी आहे त्यांना हा प्रश्न सर्वात जास्त टोचतो की त्यांनी हिंदू धर्म जे आहे का सोडला होता. आपला इतका चांगला धर्म आहे असं तसं म्हणतात आणि यांनी हिंदू धर्माला वाईट बोललं असं तसं. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला एखादी मॅच खेळायची आहे, म्हणजे तुम्ही एखादी क्रिकेट वगैरे खेळायली आणि तुम्हाला जर तिथे म्हणजे खेळू देत नसतील, म्हणजे आपण तिथे खेळायलो परंतु तुम्हाला ढकलून द्यायले, तुम्हाला बॉल टाकू देईन, तुम्हाला म्हणजे समजा बॅटिंग करू देईन झाले, तुम्हाला एका बाजूला उभं राहू द्यायले, म्हणजे आपण त्या खेळात आहो परंतु आपल्याला त्या खेळण्याचा अधिकार नाही. म्हणजे तेच उदाहरण जे आहे एका जातीचं होतं. जेव्हा बाबासाहेब हिंदू धर्मात होते तेव्हा त्यांना कोणताही अधिकार नव्हता. म्हणजे हिंदू धर्म जे आहे एकदम म्हणजे त्यांचा जे आहे महार धर्म होता, म्हणजे महार जात होती परंतु हिंदू धर्म होता. म्हणजे त्यामध्ये सुद्धा अनेक साऱ्या गोष्टी आहे, म्हणजे महार जात आणि हिंदू धर्म. परंतु हिंदू धर्म जे आहे त्यांचा एकदम खालचा होता. त्यांनी जे आहे ब्राह्मण समाजाचं ऐकायचं, ते एकदम शूद्र. आणि त्यांनी जे आहे पाणी प्यायचं नाही किंवा कोणत्याही त्यांना असे अधिकार नव्हते की त्यांना मंदिरात जाऊ द्यायचं नाही, त्यांना दुरूनच पाया पडायच्या आणि अनेक साऱ्या गोष्टी ज्या आहे हिंदू धर्मात भोगाव्या लागत. तसंच तुम्हाला जर त्या प्रकारे जर तुम्हाला छळ करण्यात येत असेल, मग तुम्हाला जर त्या धर्मात राहून सुद्धा काय फायदा आहे. म्हणजे आपल्याला जर त्या धर्मात राहाय भेटायलं परंतु त्या धर्माचे अधिकार भेटन झाले, तुम्हाला इकडं तिकडं भटकायला लावायले, तुम्हाला खाया देणं पिया देणं झाले, तुम्हाला एकदम खालच्या लेवलचं समजायले, तर खरं सांगा तुम्ही की ते जे आहे समाज मग आपण म्हणजे त्या धर्मात राहून तरी काय फायदा आहे. आणि खरं तर बाबासाहेबांना खरंच जर हिंदू धर्माचा राग आला असता तर त्यांनी जे आहे हिंदू कोड बिल पास पण केलं नव्हतं आणि स्वतःचं पद जे आहे पदाचा राजीनामा दिला नसता. कारण की आता जर एखादा कोणत्या मंत्र्याला जर कोणतं काम करायचं असेल, राजीनामा सोडा, पैसे खाते काहीच करत नाही आणि राजीनामा सुद्धा देत नाही, म्हणजे जनतेलाच मूर्ख बनवण्यात येते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे इतके हे होते की त्यांनी जे आहे आपल्या स्वतःचा पदाचा राजीनामा दिला होता. म्हणजे त्यांना हिंदू धर्माबद्दल विरोध नव्हता परंतु त्यांच्या वागण्याबद्दल विरोध होता. जे काही लोक जे आहे त्यामध्ये अशा अनेक साऱ्या मनुस्मृतीला जे आहे ग्रंथाच्या पालनाने चालायचे आणि बाबासाहेबांना जे आहे म्हणजे त्यांच्या धर्माला महार समाजाला जे आहे एकदम खालच्या जे आहे जाती म्हणजे दाखवायचे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर कोणते तुमच्या मित्र कोणी पण जवळचे जर जातीवादी करत असेल तर तुम्ही हे जे आहे अशा प्रकारे सांगा की अशाने अशा आहे. जर तुम्ही म्हणजे हे जातीवादी
जातीवादी तर कधी सुधारणार नाही, परंतु तुम्ही जर चांगले असाल तर तुम्ही लोकांपर्यंत चांगलंच पोहोचवा. असे वाईट मार्गाने तुम्ही चालू नका आणि कोणत्याही प्रकारचे समाजामध्ये असा जातीवादीपणा करू नका. म्हणून तुम्हाला जर हे म्हणजे व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा अनेक सारे महान पुरुष, थोर नेते ज्यांनी अनेक सारे चांगले कामं केलेले आहे, यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा अपमान करू नका आणि यांच्याच विचाराने नेमकं तुम्ही सर्व जे आहे चाला.